काय तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले 3 जिल्हे कोणते आहेत? तर मित्रांनो, या लिस्टमध्ये नंबर 3 वर येतो मुंबई उपनगर जिल्हा। या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 93,56,962 एवढी आहे। मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील तिसरा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे। हा जिल्हा पूर्णपणे शहरी असून मुंबई शहराच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांचा यात समावेश होतो। आणि या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो पुणे जिल्हा। या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 94,29,408 एवढी आहे। पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे। या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असून अनेक ऐतिहासिक स्थळे आणि पर्यटन केंद्रे येथे आहेत। पुण्याची वेगाने होणारी वाढ आणि रोजगाराच्या संधीमुळे येथे लोकसंख्येची घनता जास्त आहे। आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर येतो ठाणे जिल्हा। या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 1,10,60,148 एवढी आहे। 2011च्या जनगणनेनुसार ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता। या जिल्ह्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश आहे। अगदी मुंबई शहराला लागून असल्यामुळे या जिल्ह्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा तयार झाला। त्यामुळे आता ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या काही प्रमाणात कमी झाली असली तरी 2011च्या जनगणनेनुसार तो पहिल्या क्रमांकावर होता। याविषयी अधिक माहितीसाठी कमेंट बॉक्समधील पिन कमेंट वाचू शकता।